पार्टी के लिए कुछ बताए कि बंगाल का गवर्नमेंट के नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. पश्चिम बंगालमधल्या निवडणुका यावेळी पूर्वी कधीही झाल्या नव्हत्या, इतक्या शांततेत पार पडल्या असल्या तरी निकाल लागल्यानंतर मात्र हिंसाचाराचं गालबोट लागलेलं आहे. ममता बॅनर्जी यांनी जनतेचा जनादेश स्पष्ट असताना सुद्धा मी राजीनामा देणार नाही अशी आडमुठी भूमिका घेतली. त्यानंतर अर्थातच राज्याचे राज्यपाल R.N. रवी यांनी त्यांची जे सरकार आहे, जी असेंब्ली आधीची होती ती बरखास्त केल्यामुळे ममता दीदी यांना आपोआप पाय उतार व्हावं लागलेलं आहे. भारतीय जनता पार्टी पश्चिम बंगालमध्ये सरकार निश्चितपणे स्थापन करणार. अमित शहा हे तिथे दाखल झालेले आहेत. कलकत्त्यामध्ये आपण नुकतीच ती दृश्य बघितली, ताजी दृश्य होती. आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी म्हणजे या पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या दोन्हीबद्दल आपण चर्चा करणार आहोत. काँग्रेसच्या भूमिकेबद्दल चर्चा करणार आहोत. राजकीय विश्लेषक, पत्रकार डॉक्टर उदयजी निरगुडकर, ज्यांना तुम्ही या शोवर सातत्याने ऐकता आहात आणि तुमचा जो प्रतिसाद आम्हाला मिळतोय तो अतिशय उत्साहवर्धक आहे. तुमच्या कमेंट्स, तुमची मतं अशीच पाठवत चला. त्यावर काय उत्तर द्यायचं ते सुद्धा आम्ही बघणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या शोला जे प्रेम देताय ते असंच कायम ठेवा. निरगुडकर सर, खूप चांगला प्रतिसाद आहे आपल्या या शोला आणि आपण हो, वैयक्तिकरित्या अनेक जण फोन करतायत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा विषय घ्या, तो विषय घ्या असे विषय सुचवतायत. आणि मला असं वाटतं की एखाद्या शोवर जेव्हा प्रेम असतं तेव्हा लोकांच्या अपेक्षा वाढतात. अगदी अगदी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आपल्याकडनं प्रयत्न असणारच आहे. तर बंगालचा जो विषय ज्याच्याकडे आपण आता येतो आहोत, खरं म्हणजे निवडणुका शांततापूर्ण झाल्यात, त्याच्यासाठी प्रचंड मोठी यंत्रणा होती, तयारी होती. निवडणूक आयोगाने, केंद्र सरकारने सगळ्यांनी घेतलेले प्रयत्न होते. निवडणुकीनंतर गालबोट लागलेल्या या सगळ्या प्रकाराला म्हणजे निकालानंतर 4 हत्या आतापर्यंत झालेल्या आहेत. त्यामध्ये सुवेंदू अधिकारी यांचे अगदी निकटवर्तीय त्यांची सुद्धा हत्या झालेली आहे आणि एकंदर 4. संदेश खालीमधलं प्रकरण जे आहे ते सुद्धा पुन्हा तिथेही हिंसाचार आपल्याला दिसून येतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज अमित शहा दाखल झालेले आहेत. सरकार उद्या स्थापन होणार आहे. काय नेमकं तुम्ही बघताय? आताची जी बंगालमधली परिस्थिती आहे तिच्याकडे कसं बघता? बंगालमध्ये निवडणुका या सर्वसाधारणपणे इतर वेळी जसे हिंसाचार होतात तशा हिंसाचार मुक्त वातावरणात निवडणुका झाल्यानंतर बंगाल पुन्हा भद्र प्रदेश होण्याकडे वाटचाल करेल असं वाटलं होतं. परंतु पश्चिम बंगालचं राजकारणच मुळात हिंसेनं भरलेलं आहे. तिथे राजकारणाचा दुसरा समांतर शब्द काय असेल तर तो हा एक प्रकारे हिंसाचार आहे. त्याचाच पुरावा आपल्याला मिळालेला आहे. आणि म्हणून अतिशय जवळचे सुवेंदू अधिकारींचे जे सहकारी होते, चंद्रनाथ रथ, त्यांना आपल्या घराच्या जवळ रात्री 10:15 वाजता, आजचे जे रिपोर्ट्स आहेत त्यानुसार 72 तास पाळत ठेवून त्यांची हत्या करण्यात आली. इट वॉज अ प्लॅन्ड अटॅक. हा काही सडन असा अटॅक केलेला नाहीये. त्यामुळे ह्याच्यातनं एक संदेश द्यायचा होता मारेकऱ्यांना आणि मारेकऱ्यांचे जे त्यांना या निवडणुकीनंतर एक भीती अशी वाटते की एक फार मोठं हिंसाचाराचं वॉर पुन्हा सुरू होतंय की काय, अशी एक मला या ठिकाणी शंका वाटायला लागलेली आहे. या सगळ्या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी आधी उद्या सरकार स्थापन होणं गरजेचं आहे. त्यानंतर केंद्रीय जी सुरक्षा दलं तिथे आहेत त्यांना स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहेत की पुढचे ऑर्डर्स त्यांना मिळेपर्यंत त्यांनी बंगालमध्येच त्यांना डिप्लॉय करण्यात ठेवण्यात आलेलं आहे. एकंदर या सगळ्या परिस्थितीची बहुधा गृहमंत्र्यांना जाणीव होती आणि त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललेलं असावं असं उघड दिसतंय. उद्याचा शपथविधी जो आहे तो रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीचं औचित्य साधून तिथलं जे परेड ग्राउंड आहे त्या ठिकाणी होणार आहे तो शपथविधी. मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल हे आज ठरेल. आजची बैठक, अमित शहा तिथे अर्थातच आहेत. तुम्ही काय बघता सर की मुख्यमंत्री
पदासाठी अ, भारतीय जनता पार्टी कसा विचार करू शकेल? कारण यावेळी अनेक वेळा धक्कातंत्र जे आहे ते फार झालेलं. फार मोठं तुम्हाला मी सांगतो, फार मोठं आव्हान आहे. अ, पश्चिम बंगालला आर्थिकदृष्ट्या संपन्न करणं हे पहिलं आव्हान आहे. त्यानंतर ढासळती कायदा आणि सुव्यवस्था स्थिती मार्गावर आणणे हे दुसरं आव्हान आहे. तिसरं आहे आणि ते म्हणजे पश्चिम बंगाल हे एक सीमावर्ती राज्य आहे. त्यामुळे सीमा सील करून घुसखोरांना बाहेर काढणे आणि तिथे शांतता प्रस्थापित करणे हा एक फार मोठा चॅलेंज असणार आहे. त्यानंतर ज्या संस्कृतीकरता पश्चिम बंगाल ओळखला जात होता, त्यांची जी ओळख होती, ती ओळख म्हणजे केंद्र सरकारचा विरोध, मोदींचा विरोध, अशा प्रकारची एक लिमिटेड ओळख झालेली होती. त्यामुळे ती ओळख पुसून डबल इंजिनचं सरकार तिकडे आणणे आणि केंद्र सरकारच्या अनेक योजना, मग ते आयुष्यमान भारत असेल, स्मार्ट सिटी योजना, या योजना तिकडे राबवणे हे एक फार मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे त्या फ्रंटवर लढू शकेल अशी व्यक्ती, माझा एक असा अंदाज आहे, आय कुड बी रॉंग, आय कुड बी करेक्ट, राष्ट्रीय स्वयंसेवक अत्यंत जवळची असणारी व्यक्ती या पदावर येईल असा माझा एक अंदाज आहे. मग सुवेंदे अधिकारींचं काय करतील? कारण ते ममता दिदींना त्यांनी हरवलेले आहेत नंदीग्राममध्ये गेल्यावेळी, यावेळी भवानीपूरमधून, आणि ते एक तिथे प्रमुख नेत्यांपैकी एक मानले जातात. टीएमसीचे अतिशय जवळचे एकेकाळी असलेले आणि भाजपामध्ये आलेले, आणि तेवढाच कडवा कट्टर लढा त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यापासून टीएमसीशी दिलेला आहे. जर त्यांची तरी देखील आश्चर्य वाटू नये, परंतु त्यांचा जो अजेंडा असेल तो अजेंडा हिंदुत्वाचा असेल यात का नाही. त्या अजेंड्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अपेक्षित असणाऱ्या अनेक गोष्टी असतील, या मला काही तिळमात्र शंका वाटत नाहीये. सुवेंदू अधिकारी हे ममता दिदी यांच्या ग्राउंड लेवलच्या टॅक्टिक्स अतिशय जवळून ओळखतात. त्यामुळे त्यांना एक त्याच्या बाबतीतला एक नैसर्गिक ॲडव्हान्टेज असा असेल की ते ममता दिदींना उत्तर देऊ शकतात. परंतु ममता दिदींना उत्तर देणे एवढंच फक्त त्याचं काम आहे असं समजायचं कारण नाहीये. एक लक्षात घ्या, युद्ध जिंकणे हा एक भाग असतो, परंतु युद्ध जिंकल्यानंतर राज्य चालवणे हा दुसरा भाग आहे. आणि आपल्याकडे अनेकदा इतिहासात असं झालेलं आहे की युद्ध जिंकणारा जो लष्करी अधिकारी आहे किंवा जो प्रमुख आहे तोच पुढे राज्य चालवतो असं होत नाही. राज्य सक्षमपणे चालू शकणारी व्यक्ती वेगळी वाटली म्हणून जनता वेगळ्या व्यक्तीच्या बाजूने कौल देते, पक्ष वेगळ्या व्यक्तीच्या बाजूने कौल देतो, तसंही होऊ शकतं. परंतु सुवेंदू अधिकारी हे या पदाचे दावेदार आहेत का? तर हो, 100% दावेदार आहेत, यात काही शंका नाही. सर, पश्चिम बंगाल नंतर आपल्याला तमिळनाडूकडे गेलं पाहिजे, कारण इथे आता बैठक होईल, नाव ठरलेल उद्या, म्हणजे ते जाहीरही कदाचित होईल. तमिळनाडूमध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती आहे ती निश्चितच लक्ष ठेवण्यासारखी आहे. कारण आपल्या म्हणजे 10 फक्त सीट्स या टीव्हीकेला कमी आहेत, आणि त्या 10 सीट्स, त्या 10 जागा काँग्रेसला त्यांनी जरी फोन केला असला तरी काँग्रेसकडे फक्त 5 जागा आहेत. अशा परिस्थितीमध्ये आज डाव्या पक्षांची तमिळनाडूमध्ये बैठक सुरू आहे. मग विजय हे नेमक्या कोणाच्या बरोबर जाणं पसंत करतील का आणखी काही वेगळं चित्र असेल? मला ना इथे त्रिशूल पिक्चर आठवतोय, प्रतिभाजी. त्रिशूल चित्रपटामध्ये संजीव कुमार एक आधीच्या पिढीचे बिल्डर असतात आणि अमिताभ बच्चन हे त्यांच्या नंतरच्या पिढीचे एक बिल्डर असतात, आणि एका मोठ्या जागेवर हाऊसिंग कॉलनी उभी राहायची असते आणि ते कंत्राट अमिताभ बच्चन यांना मिळू शकत नाही, आणि ते कंत्राट आपल्याला मिळत नाही या एक प्रकारे रागातून ते आजूबाजूच्या सर्व जमिनी खरेदी करतात. आणि त्यावेळी त्यांचा एक त्या चित्रपटातला डायलॉग आहे, तो मला आता इथे आठवतोय, मिस्टर आर के गुप्ता, तुम्हारी बस्ती बनेगी जरूर लेकिन बसेगी नहीं. आता हे मला आठवायचं कारण असं आहे की तुमचं सरकार तर आलं, पण हे सरकार चालू शकेल का याविषयी शंका आहे. आणि याच्यात कुठलेही कट कारस्थान वगैरे असं नाहीये. तर आकडेच असे आलेले आहेत की हे जे 3 मोठे पक्ष आहेत, AIDMK, DMK आणि TVK, यांच्यापैकी कोणतरी दोघं एकत्र आल्याशिवाय सरकार स्थिर होणार नाहीये.
मग याचा अर्थ ते दोघं येऊन सरकार फार स्थिर होईल असा माझा दावा नाहीये. परंतु या दोघांशिवाय सरकार स्थिर होणार नाहीये. जे छोटे छोटे पक्ष घेऊन सरकार फॉर्म करायचा प्रयत्न टीव्हीकेनी केला तर तो त्यांचा एक प्रकारे राजकीय अपरिपक्वपणा असेल. कारण ही छोटी मंडळी, दे विल टेक देम फॉर रॅन्सम, दे विल टेक देम फॉर ए राईड. आणि मग एक पक्ष असला तरी सुद्धा आम्हाला अर्थमंत्रीपद पाहिजे, खात्याच्या पॉलिसीज अशा असल्या पाहिजेत, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, या सगळ्या मागण्या वाढत जातील आणि सरकार कायमचं अस्थिर होऊन जाईल. मला असं वाटतं तामिळनाडूची आत्ताची जी वाटचाल आहे ती एका अस्थिर राजकारणाकडे आहे. त्या 3 ते 4 सिनारिओ येऊ शकतात. पहिला सिनारिओ की टीव्हीकेला काँग्रेसनी सपोर्ट केलाय, ते आता 118 तर ते 112 113 पोहोचलेले आहेत. सीपीआय आणि सीएम यांचे 2-2 आहेत, म्हणजे ते 117 पर्यंत पोहोचतील. मग त्यांच्याकडे आणखीन जे छोटे छोटे पक्ष आहेत सगळे, ज्यांचं अस्तित्व काय कल्पना नाही, डीएमडीके आहे, एएमएमके आहे, व्हीसीकेचे 2 आहेत, व्हीसीकेचे, हे जे सगळे त्यांना समर्थन देते झाले तर ते 125 126 पर्यंत पोहोचू शकतात. हा एक सिनारिओ. दुसरा सिनारिओ असा आहे की जो विच इज अनलाइकली, पण राजकारणात काही होऊ शकतं. आपल्याला असं कधी वाटलं होतं का की उद्धव ठाकरे आणि शरद पवार एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील आणि त्यांना काँग्रेस त्याच्यामध्ये सहभागी असेल, किंवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि त्याच्यामध्ये अजित दादा पवार यांचा एनसीपी सहभागी आहे. सो एनिथिंग अँड एव्हरीथिंग कॅन बी मेड पॉसिबल इन पॉलिटिक्स. तसं इथे एआयडीएमके आणि डीएमके पण एकत्र येऊ शकतात. आणि जो मोठा पक्ष आहे त्याच्याकडे मुख्यमंत्री पद, आणि जो छोटा पक्ष आहे त्याच्याकडे उपमुख्यमंत्री पद आणि इतर सर्व पदांचं वाटप, असाही एक पर्याय पुढे येऊ शकतो. तिसरा पर्याय असा आहे की टीव्हीकेने आता वारंवार सांगितलेलं आहे की आमचा पॉलिटिकल शत्रू डीएमके आहे आणि आमचा आयडिओलॉजिकल शत्रू हा भारतीय जनता पक्ष आहे. पण एआयडीएमके बरोबर ते जाऊ शकतात. म्हणजे एआयडीएमकेचा जो एक मोठा गट आहे त्याच्यामध्ये आता षण्मुगम यांच्या नेतृत्वाखालचा, त्यांना असं वाटतंय की आपण मौके का फायदा उठा के मध्ये जे आता टीव्हीकेचं सरकार बनवायच्या गोष्टी चाललेल्या आहेत, त्यांच्या कोणीही असा सक्षम राजकारणी असं कोणी नाहीये. ऑल पॉलिटिकल नोवाईज ज्याला आपण म्हणतो, राजकीय दृष्ट्या काहीसे अपरिपक्व अशी लोक तिकडे निवडून आणली आहेत. त्यामुळे त्याला एक ग्राविटास पाहिजे, त्याला एक वजन पाहिजे. ते जे आपण एखादी बोट तरायला जे एक वजन त्या बोटीमध्ये असावं लागतं, तसं वजन आपण देऊ शकतो आणि तो जनतेचा जनादेश आहे. अशा प्रकारची मांडणी काही लोक करून सांगतायत की आपण काहीतरी पदरात पाडून घेऊ आणि मग अनेक योजनांचा लाभ आपापल्या मतदारसंघात करून घेऊ. त्यामुळे लेट्स बी प्रॅक्टिकल अँड नॉट ओनली आयडिओलॉजिकल, असं एआयडीएमके मध्ये आत्ता चालू आहे. त्याच्यावर एआयडीएमके मध्ये फूट पडणार का अशी देखील आत्ता चिन्ह तिकडे निर्माण झालेली आहे. त्यामुळे हे 3-4 सिनारिओ आत्ता आहेत आणि यातलं काहीच होऊ शकलं नाही तर राष्ट्रपती राजवट येईल. आणि तरी देखील मी आत्ता एक भाकीत वर्तवतो, तुम्ही हे रेकॉर्ड करून ठेवा की जे काही सरकार येईल ते खूप अस्थिर असेल आणि कदाचित पुढच्या 6 महिन्यामध्ये पुन्हा तिकडे नवीन पॉलिटिकल कॉम्बिनेशन येईल. तेही अस्थिर असेल, तेही फारसं टिकेल असं नाही. आणि त्यानंतर तिकडे राष्ट्रपती राजवट आणि पुन्हा निवडणुका, अशा एका अस्थिर युगाकडे, अस्थिर कालखंडाकडे तमिळनाडूची वाटचाल सुरू झालेली आहे. सर, एक आहे की काँग्रेस आणि टीव्हीके 113, तुम्ही जे म्हणालात ते डीएमके आणि एआयएडीएमके 113 असं आहे. म्हणजे जे छोटे पक्ष आहेत ज्यांचा आपण उल्लेख करतो आहोत, भारतीय जनता पार्टीचा विचार केला तर त्यांच्या मतांच्या टक्केवारीमध्ये भरपूर वाढ झाली आहे, परंतु एकही जागा मिळालेली नाही. ती सीटमध्ये कन्वर्ट झालेली आपल्याला दिसून येत नाही. अर्थात भाजपाने हे ठरवलंच की त्यांना जाणीव आहे की तमिळनाडू असो किंवा केरळ असो, त्यांना आणखी 10 ते 15 वर्ष सातत्याने काम करायला लागणारे, लढा द्यायला लागणारे. पण हा 113चा आकडा दोन्हीकडे होतो, जरी एकत्र आले तरी सुद्धा. आणि जे छोटे पक्ष आहेत, जसं पीएमके आहे, त्यांच्याकडे 4 जागा आहेत, किंवा जी डावी आघाडीतले पक्ष आहेत त्यांच्याकडे असलेल्या एकूण 11 जागा, ज्यांची आता बैठक सुरू आहे, ह्यांच्यापैकी कोणाला तरी बरोबर घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. त्यामुळे टीव्हीके ह्या ज्या डाव्या आघाडीच्या ज्या 11 जागा आहेत त्यांना बरोबर घेणं जास्त त्यांना श्रेयस्कर वाटेल का? हे बरोबर आहे. हे जे छोट्या पक्षांची बैठक होते ना,
तिकडे काय प्रकारचा विचार आत्ता बळवतोय याला फार महत्व आहे. याचं कारण 4 जागा ह्या सीपीआय आणि सीपीएम यांच्याकडे आहेत, म्हणजे 117 पर्यंत पोहोचतील. त्यानंतर जी गरज असेल ना, ती एक जरी एएमएमके आला किंवा एक जरी डीएमएमके आला तरी देखील त्यांची सत्ता आत्ता येऊ शकते. मग व्हीसीके त्यांच्या बरोबर विरोधात गेले, पीएमके जरी त्यांच्या विरोधात गेले तरी काही फार फरक पडेल असं काही मला वाटत नाही. परंतु ती भूमिका घेतली तर भविष्यात आपल्याला किती महागात पडणार आहे याचा देखील विचार त्या आमदारांच्या मनात असणार. आणि त्याबरोबर दूर की सोचपेक्षा नजदीक का फायदा भी देखना चाहिए असं म्हणून काय म्हणतील की आत्ता जे राजकारणात पदरात पडते ते आधी पाडून घ्या, पुढचं पुढे बघू, असाही विचार तिकडे येऊ शकतो. परंतु जे काही, मी पुन्हा एकदा सांगतो, जे काही असेल ते अस्थिरच असेल. पुन्हा 4 ते 6 महिन्यांनी आणखीन एखादं पॉलिटिकल इक्वेशन, पुन्हा 4 ते 6 महिन्यांनी राष्ट्रपती राजवट आणि पुन्हा त्यानंतर निवडणुकांना सामोरे जाण्याची वेळ तामिळनाडूवर येईल असं दुर्दैवाने आत्ता म्हणावंसं वाटतंय. अगदी उघड आहे, कारण आणखी एक सिनारिओ सर बनतो, तो म्हणजे एआयएडीएमके मधून काही मोठी फूट पडून ते सत्तेत सहभागी होतील असं वाटतं का? कारण आपण हे यासाठी की हो. शिवसेना म्हणून जर आपण बघितलं तर शिवसेना सुद्धा फुटली आणि भाजपा बरोबर येऊन सत्ता स्थापन झाली, राष्ट्रवादी फुटली. म्हणजे हा पॅटर्न तसा इथे सक्सेसफुल झालेला आहे. तर बाकीच्या छोट्या छोट्या लोकांना घेण्यापेक्षा हा एक पर्याय, याचा विचार होऊ शकतो का? आता विचार चालू आहे. मगाशी मी सांगितलं की षण्मुगम यांच्या नेतृत्वाखालचा एक गट जो आहे एआयडीएमके मध्ये, आणि त्यांची संख्या साधारणतः 35च्या आसपास आत्ता तरी आहे, म्हणजे विच इज मोर दॅन द डिफेक्शन, म्हणजे अँटी हो, डिफेक्शन लॉ पेक्षा नंबर त्यांच्याकडे जास्त आहे असं म्हटलं जात आहे. परंतु त्याला ऑल इफ्स अँड बट्स आहेत. आपल्याला नेमकं काय मिळणार आहे आणि ते जे मिळणार आहे ते 5 वर्ष टिकण्याची काहीतरी एक सुतराम शक्यता आहे का, हे सगळे विचार प्रत्येकाच्या मनामध्ये आता येत असणार, याच्याविषयी काही शंका नाही. याचं कारण असं आहे, सरकार मिळवण्याकरता, आपलं राज्य येण्याकरता, आपण मुख्यमंत्री होण्याकरता या जोसेफ विजय नावाच्या माणसांनी आणि त्यांच्या पक्षांनी जी काही भीषण अशा स्वरूपाची आश्वासन, मी तुम्हाला 4-5 आश्वासनं मला सांगतो आणि मग त्यांच्या आर्थिक परिस्थितीवरचे 2च रेशो तुम्हाला सांगतो. मला सांगा हे चालू शकतंय का? कुठली मुलगी जन्माला आली गरीब घराण्यात तर त्यांना 8 ग्रॅम सोनं, मुलगा जन्माला आला तर 2 ग्रॅम सोनं, गरीब मुलाला शिक्षणासाठी 60 लाख रुपयाचं कर्ज ज्याच्यावर कोणत्याही प्रकारचं व्याज नाही आणि परतावा कधी करायचा याचा काही पत्ता नाही. 4,000 रुपये हे बेरोजगार युवकांना दरमहा भत्ता द्यायचा. तुम्ही विचार करा याचा बर्डन काय पडणार आहे. गरीब महिलांना 2,500 रुपये दरमहा त्यांना रक्कम दिली जाणार. 200 युनिट वीज फ्री, जे गरीब आहेत युनिट वीज फ्री आणि 6 सिलेंडर वर्षाला, त्यात 8 ग्रॅम सोनं आणि 2 ग्रॅम सोनं हे सगळं आहेच. आता तुम्ही मला सांगा, ही आश्वासनाची खैरात ही कोणाला शोभून दिसते? ज्यांच्या खिशामध्ये दमडा. आता ह्यांचं कसं आहे माहितीये, खिशात नाही दाना आणि अण्णा अण्णा म्हणा, अशी अवस्था आत्ता मला म्हणा अण्णा, खिशात नाही दाना, अशी अवस्था या अण्णांची झालेली आहे. तुम्हाला सांगतो, आज 10 लाख कोटीचं कर्ज आहे. आता तुम्ही म्हणाल की अशाच प्रकारचं कर्ज महाराष्ट्रावर पण आहे, पण लक्षात घ्या, महाराष्ट्राची परत करायची क्षमता आणि तमिळनाडूची परत करायची क्षमता यात जमीन आसमानाचा फरक आहे. 7 कोटीच्या लोकसंख्येमध्ये 10 लाख कोटीचं कर्ज आणि त्याहीपेक्षा सुद्धा परताव्याची ज्या काही मार्ग आहेत ते मार्ग संकुचित होत चाललेले. तुमच्याकडे बघायचा दृष्टिकोन प्रश्नचिन्हांकित, उद्योग स्नेहित्वामध्ये तुमच्याविषयी प्रश्नचिन्ह. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि महाराष्ट्र यांच्या औद्योगिक प्रगतीवर भारताची औद्योगिक प्रगती जोखली जात होती आणि त्याच्यावर आपण जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होतो. 300 वर्ष आपली काय डॉमिनन्स टिकलेला होता तो केवळ या 3-4 राज्यांमधल्या प्रगतीवर होता. परंतु नंतर स्वातंत्र्याच्या नंतर पश्चिम बंगालची वाट लागली, डाव्यांनी तेच केलं, ममता दीदींनी तेच केलं आणि इकडे सुद्धा तुम्हाला तशाच प्रकारचं वातावरण, प्रचंड मोठा भ्रष्टाचार आणि एक प्रकारची संदिग्धता. इंडस्ट्रीला कधीही संदिग्धता आवडत नाही. इंडस्ट्री वॉन्ट्स क्लिअर डिरेक्शन, इंडस्ट्री वॉन्ट्स क्लिअर ऑब्जेक्टिव्ह. हो तर हो, नाही तर नाही, होणार तर होणार, नाही तर नाही होणार, हे लागेल एवढे खर्च येईल
एवढा त्याकरता तुम्हाला आज तिकडे कोणताही मोठा उद्योग यायला कचरतोय. या सगळ्याचा परिणाम मी तुम्हाला सांगतो काय झालेला आहे. तर रोजगार निर्मितीची क्षमता कमी झालेली आहे, स्वयंरोजगाराच्या निर्माणाची क्षमता कमी झालेली आहे. त्यामुळे दरडोई उत्पन्न तमिळनाडूचं घसरत चाललेलं आहे. आता असं सांगितलं की लोक इतर राज्यांची उदाहरणं देतात. तुम्हाला इतर राज्यांशी कम्पेअर करायचंय का स्वतःच्या ग्लोरियस पास्ट आपल्या उज्ज्वल गोष्टींबद्दल कम्पेअर करायचंय का? जी संधी आहे त्या संधीमध्ये आपण किती होऊ शकलो असतो त्या क्षमतांचा विचार करून तुम्हाला आकडा विचारात घ्यायचा. मला सांगा, आज तमिळनाडूला इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात कर्ज आहे, परत करायची क्षमता कमी आहे. असं असताना तुम्ही याला 60 लाख, याला 2,500 महिना, इथे 200 युनिट फ्री, 6 सिलेंडर फ्री, 8 ग्रॅम सोनं, 2 ग्रॅम सोनं, 4,000 रुपये महिन्याला पैसे आणणार आहेत कुठून? आज अशी अवस्था तुम्हाला सांगतो पंजाब सारखी होईल. सत्तेवर येण्याकरता आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये वारे माप सवलती दिल्या, ज्या फ्रीबीजवर दस्तूर खुद्द सुप्रीम कोर्टाने सुद्धा ताशेरे ओढलेले आहेत. आणि आज परिस्थिती काय आली? पगार द्यायला पंजाबकडे पैसे नाहीत. आणि म्हणून दिल्लीमधलं पंजाब भवन त्यांना गहाण ठेवून पैसे उचलावे लागलेले आहेत. तमिळनाडूवर तुम्हाला ही परिस्थिती आणायची आहे का? जे सरकारमध्ये असतील त्यांना पुढच्या 6 महिन्यामध्ये या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. आणि जर तुम्ही केंद्राशी सातत्यानं संघर्षाची भूमिका घेतलीत, सातत्यानं केंद्राला विरोध करत गेलात, तर केंद्र त्यांच्या योजना यांचा पाठिंबा तुम्हाला कुठल्या जीवावर मिळणार आहे मला सांगा. त्यामुळे जे सत्तेमध्ये आता जाण्याकरता आतुर आहेत ना, सत्ता तुराणाम न भयम न लज्जा, त्यांनी लक्षात ठेवावं तुमको आगे तुम्हारी जिंदगी में है. ती वेळ आज त्यांनी त्यांच्या स्वतःवर आणलेली ही वस्तुस्थिती आहे. परंतु इन बॉटम लाईन तमिळनाडूची वाटचाल एका अशांत पर्वाकडे सुरुवात झालेली आहे. तमिळनाडूची वाटचाल निश्चित अशांत पर्वाकडे. बंगाल जरी एक डिसिसिव्ह मॅन्डेट, अतिशय चांगली मेजॉरिटी भारतीय जनता पार्टीला मिळाली असली सर, तरी सुद्धा तिथे सुद्धा वातावरण येत्या काही काळ अशांत राहणार आहे. कारण ममता दिदी आणि त्यांच्या सोबतीला आलेले सगळे जे विरोधी पक्ष आहेत, खरं म्हणजे गंमत अशी वाटते की काँग्रेसचा बंगालमध्ये तृणमूलला विरोध केंद्रात बरोबर घ्यायचं, त्यांचा तमिळनाडूमध्ये डीएमके सोबत असलेला एक इतक्या वर्षाचं नातं अचानक काँग्रेसनी तोडलं यावेळी. आणि आता ते विजय यांच्या पक्षासोबत जायला तयार झालेले आहेत. लक्षात घेतलं पाहिजे की 2004 मध्ये जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग यांचं सरकार आलं तर डीएमकेचा पाठिंबा नसता तर ते सरकार सत्तेवर येऊ शकलेलं नसतं. म्हणजे काँग्रेसची भूमिका इतकी धरसोड वृत्तीची आहे. आणि जे डीएमके पक्षांनी किंवा स्टॅलिन यांनी सातत्याने राहुल गांधींना पाठिंबा दिला, त्यांचे मोठे खासदार संख्या आहे, त्यांच्याशी अचानक त्यांचा हात सोडून दिला. म्हणजे काँग्रेस सगळ्या राज्यांमधली आपण जर परिस्थिती घेतली तर नेमकं त्या गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये इतक्या का आहे? याचं एकमेव कारण म्हणजे एकच लक्ष, आणि तो म्हणजे भारतीय जनता पक्षाला विरोध. आणि भारतीय जनता पक्षाप्रणित प्रत्येक गोष्टीला विरोध. आणि त्याकरता वेळ पडली तर परदेशातल्या विद्यापीठात जाऊन भारताची बदनामी करायला सुद्धा मागे पुढे न पाहणारा पक्ष इथे कुठली तरी साधनशुचिता दाखवेल अशी अपेक्षा बाळगणं चुकीचं आहे, तुम्हाला मी सांगतो. याचं कारण असं आहे, भारतीय मागितलेला नसताना तुम्ही सपोर्ट दिला डीएमकेला, टीव्ही केला, आणि डीएमकेचा हात तुम्ही तुम्ही डीएमकेचा हात सोडलात. आज तुमची त्या पक्षाची त्या राज्यातली क्रेडिबिलिटी काय आहे मला सांगा मग. आणि याचं एकमेव कारण असं आहे की तमिळनाडूमध्ये कोणत्या प्रकारची भूमिका घ्यावी याविषयी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यामध्येच मतभेद होते की काय, अशी शंका वाटण्या इतपत आता गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. जसं बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधी यांचे संबंध सौहार्दपूर्ण आहेत, परंतु राहुल गांधी त्यांच्यावर टीका करायची एक संधी सोडत नाहीत, आणि बॅनर्जी पण त्यांच्यावर टीका करायची एक संधी सोडत नाहीत. ही यांच्यातली सुसंगती विसंगती आहे. आणि म्हणून ही इंडी आघाडी नावाची जी काही गोष्ट भारतामध्ये आतापर्यंत 2024च्या निवडणुकीच्या निमित्तानं आलेली छती,
ती नेमकी आहे कुठे ना, त्यांनी उन्हापासून आहे त्याच्यापासून त्याला ठाम परिस्थिती आता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही इंडिया आघाडी आता 2029 सालीच फक्त आम्हाला बघायला मिळणार आहे. कारण 2027ला ज्या महत्वाच्या निवडणुका आहेत त्याच्यात उत्तर प्रदेश आहे आणि उत्तर प्रदेशामध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्र पुन्हा येतील तर दोघे खड्ड्यात जातील अशी परिस्थिती तिकडे निर्माण झालेली आहे. मायावती यांच्याबरोबर जाणार का याच्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. मग असं असताना जो एक सक्षम विरोधी पक्ष पाहिजे ते काम इंडिया आघाडी करताना दिसतच नाहीये. आणि हे सगळं चित्र या निमित्ताने पुढे येत आहे की प्रत्येक बाबतीतले त्यांच्या मतभेद समोर येत आहेत. अगदी बरोबर आहे. आणि त्यांचे काँग्रेस किंवा इंडिया आघाडीचे जे सगळे एकंदर घटक पक्ष आहेत त्यांना सुद्धा काँग्रेसच्या या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह वाटतं, शंका वाटते. ओमर अब्दुल्ला यांनी नुकतंच एक मत व्यक्त केलेलं आहे अगदी ताजं, असं की आपण काय फक्त लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आहोत का? कारण आम आदमी पार्टीला सुद्धा तुम्ही जेव्हा भाजपाचा लोकसभेसाठी विरोध करायचा तेव्हा सोबत घ्यायला तयार आहात, पण राज्यांच्या निवडणुकामध्ये त्यांच्या विरोधात लढणार आहात. फक्त लोकसभेपुरते एकत्र आहोत का? का आपण विधानसभेचा काय विचार करणार आहोत याबद्दल विचार करण्याची गरज आहे. आणि या सगळ्या पक्षांना जर कुठेतरी सक्षम पर्याय म्हणून उभं राहायचं असेल, बरं आपले उद्धव ठाकरेंचं सुद्धा भूमिका काय असेल, त्यांना यामध्ये जायचं आहे का? या सगळे प्रश्न आहेत. कारण हे छोटे 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 पक्ष यांना सोबत घ्यायचं की नाही, काँग्रेसची वारंवार धरसोड वृत्ती, नेमकी विरोधी आघाडी भाजपाला सक्षम पर्याय म्हणून जो उभी राहायची असेल तर एवढ्या गोंधळलेल्या आज जरी ममता बॅनर्जीने सपोर्ट केला तरी उद्या त्यांचा सपोर्ट कायम राहील याविषयी गॅरंटी काय आहे? गॅरंटी नाहीये. कारण तुम्हाला मी सांगतो, हे मी का म्हणतो, 23 तारखेला ज्या वेळेला 10% अधिक मतदान वाढलं आणि सर्वत्र अशा बातम्या येऊ लागल्या, सर्वे येऊ लागले की भारतीय जनता पक्षाची एक जोरदार मुसंडी आणि मतांची सुनामी त्यांच्या बाजूने उभी राहणार आणि ममता दिदी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव होणार, साफ धुव्वा उडणार. काँग्रेस सतत नामोनिशान नव्हतं कुठे. आपल्या पक्षाची ही झालेली अवस्था, त्याच्यावर चिंता करायची, आत्मपरीक्षण करायचं. हे सोडून राहुल गांधी टीका कोणावर करतायत? तर राहुल गांधींनी टीका केली की ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये ज्या प्रकारचं ध्रुवीकरण केलं त्यामुळे भारतीय जनता पक्षाला पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेची संधी मिळत आहे. हे पहिली राऊंड झाल्यानंतरच तुम्ही जाहीर केलं. म्हणजे ममता बॅनर्जींवर टीका पहिल्या निवडणुकीनंतर त्याच्या मतपेट्या सील व्हायच्या आज जर सर्वात जहरी टीका कोणी केली असेल तर ती भाजपने केलेली नाही, तर ती टीका केलेली आहे राहुल गांधी यांनी. अशा प्रकारचे जर तुमचे संबंध असतील तर तुमची विश्वासार्हता काय? केवळ स्वतःच्या पक्षाच्या स्वार्थाकरता आणि अस्तित्वाकरता जर या गोष्टी होणार असतील तर काय बोलणार? अगदी बरोबर आहे. आणि त्यामुळे एकंदरच या विरोधी आघाडीचं काय होणार आणि काँग्रेसच्या सोबत जे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये संभ्रमावस्था आहेत. ते सगळेजण राहुल गांधींना आपला नेता मानणार आहेत का, हाही प्रश्न आहे. कारण यातले बरेच नेते हे अतिशय, त्यांना राजकारणामध्ये सिनियर ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचे नेते आहेत. कमान पक्षाची सध्या राहुल गांधी यांच्या हाती आहे काँग्रेसची. आणि अशा परिस्थितीमध्ये नेमकी काय भूमिका होईल बघण्यासारखं असणार आहे. उद्या पश्चिम बंगालमध्ये अर्थातच मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होईल. भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री तिथे बसेल. त्यानंतर मात्र त्यांच्याही समोर प्रचंड मोठी आव्हानं असणार आहेत. ती आव्हानं अशा स्वरूपाची की शांतता प्रस्थापित करणे, परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे आणि ज्यासाठी लोकांनी निवडून दिलेलं आहे त्यांना आश्वासक वाटावं, त्यांना आश्वस्त करावं, अशी ठाम पावलं उचलणे. या सगळ्यामध्ये केंद्र सरकार आणि खास करून अमित शहा किती यशस्वी होतात हे बघण्यासारखं असणार आहे. तमिळनाडूमधली जी परिस्थिती आहे त्यावर आमचं लक्ष असेलच. तिथे नेमके काय काय बदल होतात हे आपल्याला कळणार आहे, त्याही परिस्थितीवर लक्ष असेल. आणि निरगुडकर सरांसोबत आम्ही नवनवीन विषय घेऊन रोज तुमच्या समोर येणार आहोत. तुर्तास तुमची मतं आम्हाला अवश्य कळवा. काँग्रेसचं काय होणार हे तुम्हाला वाटतं तेही कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या कमेंट्स करायला विसरू नका आणि चॅनललाही अवश्य सबस्क्राईब करा. निरगुडकर सरांसह मी तुर्तास आपली रजा घेते. धन्यवाद.